नमस्कार मित्रांनो, आज मी कोणतीही नवीन पौराणिक गोष्ट घेऊन आलेली नाही आहे, पण आज आपण बघणार आहोत की कोकणातला सुंदर गणेशोत्सव कसा साजरा होतो. तर चला बघूया आता ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये की कोकणातला एक सुंदर गणपतीचा सोहळा. तर सगळ्यात पहिल्यांदा कोकणात जायचा रस्ता म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की इतका हिरवागार आणि सुंदर रस्ता आहे जायचा. आणि तुम्ही आता बातम्या बघितल्याच असतील मुंबई गोवा महामार्गाच्या. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की ह्या वेळेला आपण एका नवीन मार्गाने जाऊया, तो म्हणजे अणुस्कुरा घाट. हा जो एक पर्याय उपलब्ध आहे त्या पर्यायाचा वापर करून आम्ही प्रवास आमचा आरंभ केला आणि अणुस्कुरा ह्या सुंदर घाटाने आम्ही कोकणात पोचलो. अतिशय सुंदर, मध्ये मध्ये धबधबे होते, अतिशय छान वातावरण. असं वाटत होतं की डोंगराने जणू काही हिरवी शालच पांघरलेली आहे. आणि ती श्रावण मासी ती कविता आठवली. इतकं सुंदर दृश्य होतं आणि काहीही त्रास न होता, कुठेही ट्रॅफिक न लागता आम्ही कोकणात पोचलो. आणि आता प्रत्येक घरोघरी कोकणात अतिशय सुंदर गणपती विराजमान असतात. आणि ही कोकणची प्रथा आहे की प्रत्येक घरातला गणपती हा बघण्यासारखा असतो. आणि फक्त गणपतीच नाही तर गणपतीसोबत काही देखावेही असतात. हल्ली देखाव्यांची संख्या फार कमी झालेली आहे, पण पूर्वीच्या काळी साधारणतः 10 वर्षापूर्वी एकही घर कोकणात असं नव्हतं की ज्या घरात गणपती आहे पण देखावा नाही आहे. सुंदर रामायणातला देखावा, महाभारतातला देखावा, असे सुंदर सुंदर देखावे घरोघरी त्यांनी तयार केलेले असायचे. पण आता आपण बघूया काही कोकणातले घराघरातले घरगुती गणपती. अतिशय सुंदर असे गणपती आपल्याला बघायला मिळतात. आणि हा आहे आमच्या घरातला सुंदर गणपती. इतकी सुंदर गणपतीची मूर्ती आहे, इतकी मनमोहक आहे. आणि ह्याचे डोळे म्हणजे इतके सुंदर, जिवंतच जणू काही असे गणपतींचे डोळे इतके सुंदर बनवलेले आहेत. आणि ह्या गणपतीची ही सुंदर मूर्ती आपले साक्षात विघ्नहर्ता आमच्या घरी विराजमान झाले. आणि कोकणातलं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथे घरोघरी सगळेजण मिळून जाऊन आरती करतात. आरती ही 2 वेळेला होते, एक दुपारच्या वेळेला आणि एक रात्रीच्या वेळेला. आणि प्रत्येक गावातला, प्रत्येक वाडीतला माणूस त्या आरतीमध्ये प्रतिनिधी हजर असतो आणि सगळे मिळून प्रत्येकाच्या घरी जातात आणि ही आरती संपन्न करतात. तर असाच आता आपण एक छोटासा व्हिडिओ बघूया की घरगुती गणपतीची हे जे मंडळ असतं त्याच्यामध्ये लहान लहान मुलं असतात, मोठी माणसं असतात. आणि अगदी रममाण होऊन, अगदी तल्लीनतेने प्रत्येक घरोघरी न कंटाळता, लहान मुलंही लांब लांब जरी वाडीत घरं असली, कारण कोकणातली घरं ही जवळजवळ नसतात, ती लांब लांब असतात, तरीही न कंटाळता ही सगळी मुलं, ही सगळी माणसं एकत्र येऊन प्रत्येकाच्या घरी जातात आणि श्रद्धेपूर्वक आरती म्हणतात. तर आता आपण बघूया एक छोटासा आरतीचा व्हिडिओ.
तर अशी ही आरती प्रत्येकजण प्रत्येकाच्या घरी जाऊन घरोघरी अशी सुंदर आरती होते. आता कोकण म्हटलं की सुंदर समुद्रकिनारा हा आलाच आणि त्या बाबतीत आम्ही खूप भाग्यवान आहोत. आमच्या घरापासून अवघ्या 5 ते 10 मिनटावर एक अतिशय सुंदर समुद्रकिनारा आहे, बीच आहे आणि जो अजूनही कोणी एक्सप्लोअर केलेला नाही आहे. अतिशय सुंदर शांत असा हा समुद्रकिनारा आहे आणि इथे इतकं सुंदर, इतकं शांत वाटतं की खरोखरच कोणी असं म्हटलेलं आहे की कोकण हा पृथ्वीवरचा स्वर्ग आहे. त्याची प्रचिती आपल्याला इथे येते. तर आता परतीच्या प्रवासाची वेळ झालेली आहे, तेव्हा आम्ही असं ठरवलं की आता येताना आपण अणुस्कुरा घाटाने आलो, आता जाताना आपण मुंबई गोवा महामार्गाने जाऊया. तर तसा आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आणि आम्ही विघ्नहर्त्याचं नाव घेऊन गणपती बाप्पा मोरया म्हणून प्रवासाला सुरुवात केली. आणि इथे आपण आपला हा व्हिडिओ थांबूया आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. आता मी काही पावसाळ्यातल्या काही त्याला आपण शेवाळं म्हणू शकतो किंवा अशा वनस्पती आहेत की ज्या फक्त पावसाळ्यात उगवतात, त्याला आम्ही लहानपणी खूप काही नावं द्यायचो. तर तुमच्या भागात ह्या वनस्पतींना काय म्हणतात हे नक्की कळवा कमेंटमध्ये. आणखीन परत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.